त्यानंतर येणाऱ्या 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल. त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे. वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे. आपले 50 उमेदवार त्यांना शरद पवार साहेबांनी MLC दिली. ते महाराष्ट्राचे नेते आहेत, ते संभाव्य मुख्यमंत्री होण्याचे उमेदवार होते. पुढच्या काळात दाट शक्यता होती की एकनाथ गणपत खडसे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिले असते. पण दुर्दैवाने आता त्यांच्या मनात काय आलं मला माहिती नाही. आता तेच जर भाजपाचा प्रचार करत असतील, कदाचित त्यांना शरद पवार साहेबांचा आदेश असावा की तुम्ही भाजपाचा प्रचार करावा, हा त्याचा मागचा अर्थ असेल. तुम्ही याच्यावर त्यांना विचारा. आम्ही तर काही त्यांना आमंत्रण दिलं नाही आहे, पण ते येत असतील. पक्ष संघटना आमचं जर वाढत असेल, बिन बुलाए मेहमान हजीर आहे, तो हजीर आहे, चलने दो. प्रवेश होईल बिन बुलाए मेहमान तुम्ही म्हणताय तर. मी इतका मोठा माणूस नाही, मी फार छोटा माणूस आहे, ते वरचे लोक पाहतील.